जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, मनुष्य धर्म गेला पांडुरंगा, नियतीच्या जबरदस्त आघातामुळे तुकाराम अंतर्मुख झाले. त्यांना सुजान वैराग्य प्राप्त झाले आणि जीवनाविषयी चिंतन करायला प्रवृत्त होऊन त्यातून त्यांना ईश्वर प्राप्तीचा मार्ग सापडला. हे खरे, परंतु त्यांच्या अंतर्मुख मनाला, वैराग्याला आणि ईश्वर प्राप्तीच्या मार्गाला आणखी एक भयावह अनुभव कारण ठरला. तो अनुभव म्हणजे माणसानं माणसाशी केलेली माणुसकीहीन वर्तन. आपत्ती हा सर्वावरच येतात, पण ह्या आपत्तीतही माणुसकीनं वागणे ह्याला संस्कृती म्हणतात. तुकारामांना आपदग्रस्त जीवनात अगदी उलटा अनुभव आला. जोपर्यंत आपल्या घरात समृद्धी नांदत होती, तोपर्यंत समाजातील माणसं आपल्याशी स्नेह संबंध राखून होती. दैवी आपत्तीमुळे हे वैभव नाहीसे होताच ही मंडळी दूर होतात नव्हे, आपल्याकडे तुच्छतेने पाहू लागतात. आपल्याला घायल करतील असे बोल बोलू लागतात. ज्यांना आजवर उदार मनानं भरभरून दिलं तीच मंडळी आपत्तीत आपल्याला दाराशी उभे राहू देत नाहीत. आपलं येणं असलेले साप नाकारायचं धाडस करतात. आपलं दिवाळं निघालं म्हणून कुटाळखोर पण चर्चा करीत बसतात. बायको अण्णावून मेली म्हणून सहानुभूतीच्या ऐवजी जिव्हारी लागतील असे बोल ऐकवतात. स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वार्थापोटी लोक कोणतेही अधम कृत्य करायला तयार होतात. अशा माणुसकीहीन माणसाचं दर्शन तुकारामांना याच काळात झालं आणि म्हणून त्यांच्या हळव्या परंतु अंतर्मुख होऊन चिंतनास प्रवृत्त झालेल्या मनास एक प्रकारचे सुजान वैराग्य प्राप्त झाले आणि ते परमेश्वराच्या शोधास उद्युक्त झाले. एका परीने त्याने आयुष्यात आलेल्या नव्या क्षणाचं स्वागतच केलं आणि ते आत्मस्वातंत्र्याच्या मार्गाला लागले. देवाचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून देवाने ही संकट आपल्यावर लादली अशी श्रद्धा व्यक्त करताना ते म्हणतात, देवा भक्ता लागी करुनेदी संसार, अंगे वारंवार करुनी ठेवी, भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताटा, म्हणून करंटा करुणी ठेवी, स्त्री द्यावी गुणवंती नसती ते गुंते आशा, या लागी कर्कशा पाटी लागे, तुका म्हणे मज प्रचिती आली देखा, आणखी आलो का काय सांगो. दैनंदिन जीवनातील व्यवहारात दुष्काळाच्या काळात तुकारामांना आलेले अनुभव जितके कटू होते तितकेच दुष्काळापूर्वी व्यापार उदीम करीत असतानाही असेच विपरीत अनुभव आलेले होते. दिवाळी निघाल्यावर 4 ढोरातील 3 रोगाने मेली. उरलेल्या बैलावर गोणी घालून तुकाराम उदीम करायला 4 सवंगडी घेऊन निघाले. तुकोबाच्या भजनाला कंटाळलेल्या सोबत्यांनी त्यांना चुकून पलायन केले. तुकोबा एका भयानक कारणात भरकटत गेले आणि वादळात सापडले. शेवटी देवाचा धावा करण्यावाचून गत्यांतर नव्हते. तुकोबाचा अखंड धावा ऐकून परमेश्वर एका पांतस्थाच्या रूपाने धावून आला आणि त्यांची संकटातून सुटका केली. यानंतर पर्जन्याअभावी भयानक दुष्काळ पडला. खाण्याची भ्रांत निर्माण झाली. जिजाई वैतागली. त्यांना बोल लावू लागली. शेवटी तुकोबांनी 4 पैसे मिळावेत म्हणून उरलेल्या सुरलेल्या पैशातून मिरच्या घेतल्या आणि 3 गोण्या घेऊन ते कोकणात गेले. दुकान मांडून बसले, पण कोकणातल्या लोकांनी त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. उदार उसनावर मिरच्या घेऊन त्यांना पैशाच्या नावाने वाटण्याच्या अक्षता लावल्या. घरी येऊन आवलीला त्यांनी सारं सांगितलं. आवली भोळ्या सांबावर कडाडली. तुकोबांनी निमूटपणे सारं काही ऐकून घेतलं. आता कोकणात जायचं नाही असं ठरलं. मग करायचं काय? विचार करून मिठाच्या गोण्या घेतल्या आणि घाटावर विकायला गेली. मीठ विकलं गेलं. पैका बरा मिळाला. तुकोबा आनंदित झाले. दुःखात कोणालाही देव आठवतो. तुकोबांनी या आनंदातही देवाला आठवलं. ते देवाचं भजन करू लागले. गावी परतले. परतताना एका गावी मुक्काम पडला. मारुतीच्या देवळात 4-6 माणसाचा भजनाचा फड पडला. तुकोबा भजनात देहभान हरपून गेले. तुकोबांची पारमार्थिक वृत्ती पाहून एका दरिद्री माणसाने त्यांचे पाय धरले आणि घाण ठेवलेली जमीन सोडवायला म्हणून 50 रुपये मागितले. तुकोबांना त्यांच्या परिस्थितीची कीव आली
आणि त्यांनी ते बरोबरचा पैका त्याला देऊन दुसऱ्या दिवशी भजन करीत गावी निघून आले. दुसऱ्या दिवशी गावी घरी आल्यावर आवलीने विचारले, कसा झाला व्यापार? फार उत्तम, चांगला पैसा सुटला. मग कुठं आहे तो? आणा इकडे, घरात 4 वस्तू आणते. तुकोबा काय बोलणार, शेवटी खरं ते सांगावंच लागलं. आवली वैतागून गेली आणि वैतागपोटी नाही नाही ते शब्द बोलून गेली. तुकोबांना निमूटपणे सहन करणं भागच होतं नव्हे, त्यामुळे त्यांच्या नव्याने पालवलेल्या वृत्ती अधिकच फुलत राहिल्या आणि ते मनात एकसारखे म्हणू लागले, बरे झाले देवा बाईल कर्कशा. स्त्री आली गुणवंती नुसती गुंती आशा, या लागी कर्कशा पाठी लागे. पुढे तुकाराम महाराज लोकांतातून एकांतात येतील.